एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. आज रात्री काही मी फारसं जेवणार नाहीये बरं का. शिरा खायचाय ना. शिरा? आता मधूनच कुठे आला शिरा? अगं मी तुमच्यावर पैज लावली आहे ना आजी. हो, आज स्वानंदी नीलला भेटणार आणि मी पैज जिंकणार. मग एवढी मोठी वाटीभर शिरा द्यायचा मला. आई, आम्ही तुम्हाला शिरा केव्हाही देऊ हो, पण मला नाही वाटत की स्वानंदी आज नीलला भेटायला जाईल. आणि अनिता, मी नसताना त्यांना गोडाचा शिरा वगैरे देऊ नकोस. गोड खायचं नाहीये त्यांना. ऐकताय ना आई? हो हो, ऐकते मी शिरा म्हंटल ना की घरातल्या लोकांच्या शिरा ताणल्या जातात, मग मला पैज लावून शिरा खावा लागतो. पण आई, तुम्ही यावेळेस पैज जिंकणार नाही आहात. अंजली बाई, तुमच्यापेक्षा जगाचा जास्त अनुभव आहे हो मला. तुम्हाला माहितीये का, आपली मुलगी त्या मुलाच्या प्रेमात पडली आहे. आजी. हा, स्वानंदीना खरंच त्या नीलच्या प्रेमात पडलीये. सायली, घरातली मोठी माणसं बोलतायत की नाही, मग आपण त्यांच्यामध्ये बोलू नये बाळा. त्यात काय झालं, जे आहे ते आहे. तू तर काही बोलूच नकोस जुईली. नाही, अक्कल काढीची नाहीये, पण सगळीकडे बोलायला पुढे पुढे. गप्पा का बाया ना तुम्ही. मी काय रोज ती सायलीला क्लासवरून घेऊन येते की नाही बरोबर. मग आज तिनं परस्पर बसनी यायला सांगितलं होतं तिला, कारण तिला आज नीलला भेटायचं होतं. नाही, मला नाही तसं वाटत. तिचं वेगळं काहीतरी कारण असणार. मी सांगते ना तिचं कारण. कारण ती नीलच्या प्रेमात पडलीये. आज ती कुठल्याही परिस्थितीत नीलला भेटणारच. कदाचित दोघं पिक्चरला सुद्धा जातील. बघा, स्वानंदीच असेल. मी बघते बघ. आज मी पैज जिंकणार आहे आणि तुमच्या दोघींकडनं शिरा खाणार आहे, लक्षात ठेवा. तू म्हणजे काय पण अगं स्वानंदी, तू आज नीलला भेटणार होतीस ना. मी तुला परवानगी सुद्धा दिली होती. हो आजी, पण मी कशी जाणार भेटायला, आणि मुळात का जायचं. हे बघ, जोपर्यंत संपदाताईचं लग्न ठरत नाही तोपर्यंत मी माझ्या लग्नाचा विचारही करणार नाही. अगं पण तुझं लग्न ठरलंय त्याच्या बरोबर. अगं पण ताईच्या आधी कसं ठरेल माझं लग्न. आई, येते मी. मला टेस्ट पेपर सेट करायचे, क्लासेस मध्ये युनिट टेस्ट सुरू होणार आहेत आणि आज जरा उशीर झाला त्यामुळे. स्वानंदी, तुम्ही दोघी फक्त एकमेकींकडे बघतच बसा. तिला समजावण्याचा प्रयत्न करू नका कुणी. पण अशी अडेल तट्टू अगदी आपल्या आजोबांच्या वळणावर गेली. पण मी पण काही कमी नाहीये बरं का.
तुमच्या आजोबांची दादागिरी कधी खपवून घेतली नाही मी. ही काय पुडग्या एवढी पोर. आनंदीला ताळ्यावर आणायला मलाच काहीतरी करायला पाहिजे आता. मी बघते. तर कोण बाई आला असेल? हल्ली ना बेल वाजली की मला भीतीच वाटते. आई काय ग, कोण आहे? विली असं काय? अगं बाई, अगं बाई तुम्ही? हा वहिनी. काय झालं अनिता, कोण आहे? येऊ ना? अहो या ना, या 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 या. हा वहिनी. हो या ना. अहो अगं कोण आलंय ग? अगं बाई ललिताबाई तुम्ही का? आहो बसा ना. नाही, तुमचा काही निरोप नाही आला. आणि स्वानंदी सगळ्या गिफ्ट्स परत देऊन गेली. म्हटलं आपणही पैठणी परत करावी. ललिताताई, अहो ओटीत दिलेली पैठणी आहे ती अशी परत का करणार तुम्ही? ओटीत दिली असली तरी पैठणी आहे ती. आणि ओटीतल्या श्रीफळाचा स्वीकार केलाय मी सवाशीण म्हणून. पण ही पैठणी परत घ्याच तुम्ही. मला कसं तरीच होईल. घ्या. ललिताबाई हो काहीतरीच काय तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. अहो गैरसमज कसला आजी? तुमच्याकडनं काही निरोप नाही आला ते समजू शकते मी. येईल आज न उद्या. पण स्वानंदी सगळे गिफ्ट्स परत करून गेली. याचा अर्थ कळत नाही का मला? मी काय म्हणते, तुम्ही आल्यासारख्या जरा बसा ना. अनिता. हो हो मी चहा टाकते ना. नको, मी फक्त एवढंच सांगायला आले. आमचे गुरुजी म्हणाले की इंद्रनीलचे लग्न 6 महिन्याच्या आत व्हायला हवं. त्यामुळे आता मला दुसऱ्या मुली बघायला हव्यात. बसून चालणार नाही. फार तर एखाद महिना थांबू शकेन मी. पण त्यानंतर मात्र नाही 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 नाही. म्हणजे महिन्याभरात संपदाचं काय ठरतंय कळेल आम्हाला. मी काय म्हणते ललिताबाई तुम्ही जरा बसा ना, आपण बसून बोलू. अनिता चहा टाक बाई. हो मी बसते मी, पण चहा नको. या बस. या ना. या. त्याचं कसं झालंय सांगू का? आमच्या संपदाचं लग्न अगदी ठरता ठरता मोडलं म्हणून स्वानंदीने नकार दिला. आणि ताई, लग्न जमणं न जमणं हे योग असतात. कुणाचं आधी कुणाचं नंतर. मोठीचं लग्न मोडलं म्हणून तुम्ही धाकटीच्या गोष्टी थांबवताय. मला आपुलकी वाटते म्हणून सांगते. मोठ्या दोघींचं हे असं झाल्यावर धाकट्या दोघींचं जमवताना किती अडचणी येऊ शकतात ह्याची जरा कल्पना करा. आणि लोकांच्या मनात नाही नाही ते विचार आधी येतात. आजी बरोबर आहे ना? आणि माझ्या इंद्रनीला कुठलीही चांगली मुलगी मिळेल. पण तुम्ही चुकताय. 4 मुली पदरात आहेत तुमच्या. मोठ्या दोघींचं मोडल्यामुळे
उरलेल्या दोघींचं जमवणं जड जाऊ शकतं तुम्हाला, नाही का अंजली ताई? अरे वा, पाहुणे आले वाटतं. हो, पाहुणेच मी आता. नाही हो. अरे ही तीच पैठणी आहे ना? परत आणली का यांनी? तुम्ही जाताना दुसरी बदलून घ्या. कुठला कलर म्हटलं तू? मी काय म्हणते, तुम्ही आत जाऊन बसता का? आपण नंतर बोलूया ना. हो जातो मी, पण ही पैठणी. हेमंता, तू जर आज जाऊन बसतोस का बाळा? आम्ही बायका बायका बोलतोय नाही हो, हो. तू आज जा बाळा. जातो मी, पण तुम्ही मला कलर सांगून ठेवा, म्हणजे त्याप्रमाणे ती पेटीतून काढली. मला एक डिफिकल्टी आहे, आपण आज जाऊयात. हो, माझं ऐकून घे ना जरा. रिकाम्या हाताने पाठवू नको त्यांना. मीही येते आता. अहो अहो आजी, ते काही म्हणाले ना, नाही, तुम्ही काकांच्या बोलण्याचं नका टेन्शन घेऊ. त्यांचा स्वभाव आलाय लक्षात माझ्या. साडी आणि पैठणीचं काय हो, त्या नेसून जुन्या होतात. पण मी जे घ्यायला या घरात आले होते ते मात्र तुम्ही मला दिलं नाहीत. रिकाम्या हातीत जाते मी, पण मी जे सांगितलं त्या गोष्टीचा मात्र विचार करा. 2-2 मुलींची लग्न मोडणं चांगलं नाही. आजी, त्या जे काही म्हणाल्या ते काही खोटं नव्हतं. हा विचार आपण कधी केलाच नाही वहिनी. खूप काळजी वाटते ग. काय होईल आता माझ्या मुलींचं? ती वच्ची कुठं आहे? तिला बोलवा. मला तिच्याशी बोलायचंच आहे. ती त्या महेशच्या घरी जाऊन त्यांच्याशी बोलणार होती ना. काय झालं त्याचं? काय रे, इथे आरामात सँडविच खात बसलायस? 2 वर्ष संपदाला हिंडवलंस, काहीच वाटत नाही तुला? वच्छता ऐकून घ्या ना प्लीज. खड्ड्यात गेली वच्छी हत्या. खरं तेच ऐकायचंय मला. काल मोठा आईशी गोड गोड बोलत होतास तू. मी खरं तेच सांगितलं होतं कालही. त्या संपराची स्वप्न खूप मोठी आहे, तो मी नाही पूर्ण करू शकणार. अरे, लग्नात हौस मौस करण्याचं स्वप्न प्रत्येक मुलगी पाहते, तसं तिने पाहिलं. अहो पण खरंच मी ती हौस नाही पूर्ण करू शकणार. का? अहो त्या दिवशी सांगितलं होतं ना तुम्हाला, मला अमेरिकेला जायचंय. बर, म्हणूनच तुला पैशाचे स्वप्न पडतात काय रे? म्हणजे तू देशपांडे कुटुंबाकडून म्हणे आडून आडून पैसे मागतोयस? मी? हो अजिबात नाही, अजिबातच नाही. अहो अमेरिकेला जाण्यापुरते पुरेसे पैसे आहेत माझ्याकडे, आणि यातले पैसे लग्नाच्या हौसी करता वायफळ खर्च होऊ नये म्हणून बचत करायला सांगत होतो बस. अरे देवा, असं आहे होय. अरे मी तुझी तक्रार समाजसेवी संस्थेकडे करणार होते, नवरीच्या बापाकडून पैसे मागतोयस म्हणून. बापरे, हो आत्या बरं झालं तुम्ही असं काय केलं नाही. हो ना, याचा अर्थ संपदा खोटं बोलतेय. नाही, मी कशाला खोटं बोलेल? नाही, कदाचित असं होऊ शकतं ना की मला जे नेमकं म्हणायचंय ते तिला कळलंच नसेल, गैरसमज झाला असेल. ती वच्च्या त्या तर काय करायचं?
त्या पोरीनं राईचा पर्वत केलाय खरा, पण तू नको काळजी करू, मी बघते काय करायचं ते. त्या पोरीच्या आजीने बोलवलंय मला आज भेटायला, बघूया काय मार्ग निघतोय ते. एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, मी लग्नाला होकार दिला होता कारण माझ्या आई बाबांना माझं आणि माझ्या ताईचं लग्न एका मांडवात करायचं होतं. आता माझ्या ताईचंच लग्न मोडलं, त्यामुळे आपल्या लग्नाचा प्रश्नच येत नाही. माझ्या डोळ्यात बघ, पर्सनली तुला माझ्याबद्दल काय वाटतं ते सांग. या प्रश्नाचं उत्तर द्यायची गरज नाही. अरे घरी नाही जायचं का? नील, ओरडतोस कशाला? बोल, काय म्हणतोय? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की माणसाने कधी प्रेमात पडू नये, आणि हा समज माझा आता एकदम पक्का झालाय. चुकीचा समज झालाय तुझा. चुकीचा? अरे बघतोय ना मी तुझ्याकडे, आयुष्याची माती करून घेतोयस. तुझं चॉईसच खतरनाक आहे म्हणा. पहिल्या वेळेस तिने आपल्या स्वागतासाठी सुरी आणली होती, आता याच्या पुढे काय करेल कोणास ठाऊक. स्वानंदी बद्दल जे तुला कळलं नाहीये ना, ते मला कळलंय, कारण माझं तिच्यावर प्रेम आहे. काय कळलंय तुला? हेच की तिचंही माझ्यावर प्रेम आहे. काय तुला असं वाटतंय की स्वानंदीचं तुझ्यावर प्रेम आहे? तू खरंच वेडा झालायस. नाही, ती एक दिवस नक्की मान्य करेल. हे बघ नील, टीव्ही वगैरे रिपेअर करून तिच्या आजीला इम्प्रेस करणं वेगळी गोष्ट आहे, आणि सुरी घेऊन पाहुण्यांचं स्वागत करणाऱ्या स्वानंदीला इम्प्रेस करणं फारच वेगळी गोष्ट आहे. महा कठीण आहे. पण तिचं ऑलरेडी प्रेम आहे माझ्यावर, आणि मी ते पाहिलंय तिच्या डोळ्यात. धन्य आहात तुम्ही. मिल्या, मी खरंच सांगतोय, स्वानंदीचं माझ्यावर प्रेम आहे, पण ती हे मान्य करत नाही, कारण संपदाच्या लग्नाचा प्रॉब्लेम झालाय. ज्या दिवशी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना, मला खात्री आहे त्या दिवशीच मला माझं प्रेम मिळेल. बच्ची अजून कशी आली नाही? जोपर्यंत ही येत नाही ना, तोपर्यंत माझ्या जीवाला काही चैन पडायचं नाही बाई. आली वाटत. आलीस, ये. काय झालं आजी? हल्लीबाई देशमुख, देशपांडे, जहागीरदार या 3 घरातून फोन आले ना, जीव घाबरा घुबरा होतो माझा. कशासाठी बोलवलं? हे सगळं दारात उभं राहून विचारणार आहेस का? आत ये. हे का? अंजली आणि त्या कुठे आहेत? त्या नसत्या चौकशा करत राहू नकोस ग, चल. बोला. मला एक सांग, तू महेशच्या घरच्यांना भेटणार होतीस, त्याचं काय झालं? बोलले मी त्यांच्याशी. महेशला एकट्याला पण भेटले, पण त्याआधी मी स्वानंदीला भेटले. तर स्वानंदी मला म्हणाली महेश पैसे वगैरे मागतोय. त्या संपदाच्या भरोश्यावर राहशील ना, आयुष्यभर कुमारिका राहशील तू. अहो, तिच्या सांगण्यावरूनच महेशने नकार दिला लग्नाला, माहितीये तुला? त्या महेशला ना आमच्याकडनं लग्नात खूप पैसा हवा होता, म्हणून मग महेशला भेटले. तर महेशने मला वेगळी स्टोरी सांगितली आजी. मला अमेरिकेला जायचंय. बर, म्हणूनच तुला पैशाची स्वप्न पडतात काय रे? तू देशपांडे कुटुंबाकडून म्हणे आडून आडून पैसे मागतोयस. मी? हो, अजिबात नाही. अहो, अमेरिकेला जाण्यापुरते पुरेसे पैसे आहेत माझ्याकडे, आणि यातले पैसे लग्नाच्या हौसी करता वायफळ खर्च होऊ नये म्हणून बचत करायला सांगत होतो बस.
अरे देवा, या संपदेमुळे ना घरात खूप गोंधळ माजलेत ग. त्यातून ती ललिताबाई येऊन गेली. म्हणाल्या त्यांच्या गुरुजींनी सांगितलंय 6 महिन्याच्या आत त्यांच्या मुलाचं लग्न उरकून टाकलं पाहिजे. ललिता आली होती? काय म्हणणं आहे तिचं? 1 महिन्याचा अवधी दिलाय, नाहीतर आम्ही दुसरं स्थळ बघू असं म्हणून गेल्यात त्या. आजी, त्या मुलाचं खूप प्रेम आहे हो स्वानंदीवर. तुमची स्वानंदी आहे ना, रिक्या डोक्याची मुलगी आहे. हो ग, अगदी आपल्या आजोबांच्या वळणावर गेली. एकदम हटवादी. तो नील बिचारा काहीतरी कारण काढून नेहमी येत असतो ग, पण ही नुसती हेकट. तू इथे येतोय ते बरंच आहे. तू पागीजवळ राहिलेलं केव्हाही चांगलं. कधीतरी विरघळेलच. फक्त आजी, ती दोघं जण जवळ राहतील असं काहीतरी बघा बाई. ते मी कसं करू बाई? त्या दिवशी टीव्ही नाही का दुरुस्त करून दिला होता 10 मिनिटात, आठवत आहे? म्हणून तर मी नाच जावाई म्हणून पास केला त्याला. मग आता टीव्ही परत बिघडू शकत नाही का? अगं